खासदार अरविंद सावंतांनी नागरी विमान उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांना पत्र लिहिलंय। बारामतीमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये वरळीतील रहिवासी आणि केबिन क्रू म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी माळीचं दुःखद निधन झालं। कर्तव्यावर असताना झालेल्या या अपघाताच्या नंतर तिच्या कुटुंबाला त्वरित नुकसान भरपाई आणि विमा लाभ मिळावा अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची उद्या पहिली संयुक्त बैठक पार पडणार आहे। राज्य शासनाच्या वतीनं नेमण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक आहे। उद्धव ठाकरे आणि समितीमधील सदस्य यांच्यात बैठक पार पडेल। बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, त्यामुळे स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या पतीनं केलेल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या उमेदवार अश्विनी माने यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यानुसार त्यांच्या नगरसेविका पदावर न्यायालयानं तात्पुरती स्थगिती आणली आहे। 2020 मधील भारत चीन संघर्षांसंदर्भात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पुस्तकातनं केलेल्या गंभीर खुलाशावर संसदेत बोलण्यापासून राहुल गांधी यांना रोखण्यात आलं। याविरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली आहे। 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे, तर 11 तारखेला निवडणूक होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। निवडणुकीनंतर महापौर कुणाचा होणार याबाबत तिढा असल्यानं आणि अजित पवारांच्या निधनानं निवडणूक लांबणीवर पडली होती। त्यानंतर महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली अशी सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस नेते सुनील केदार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंतांची दिल्लीत भेट घेतली। चंद्रपूर महापौरपद आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी केदार यांनी भेट घेतली आहे। यावेळी केदार आणि सावंतांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। यावेळी चंद्रपूरमध्ये काँग्रेसला आमचा पाठिंबा असून उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असं अरविंद सावंतांनी स्पष्ट केलं। बदलापूर नगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवक पदाचा तिढा अखेर सुटला। भाजपचे प्रवीण राऊत यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलं। भाजपचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त होतं। त्यांच्या जागी प्रवीण राऊत यांची वर्णी लागलेली आहे। मुंबईमध्ये डेटिंग लिंक पाठवून तरुणाची फसवणूक झाली। तरुणींसोबत डेटिंग करण्यासाठी रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तरुणाकडनं 76,000 उकळले। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईतील IIT बॉम्बेमध्ये तरुणानं आत्महत्या केली आहे। हॉस्टेलवरनं उडी मारून त्यानं जीवन संपवलं। नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती आहे। दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला।